अंश अंश वेलकम टू माय चॅनल. मकर संक्रांत ते रथसप्तमीच्या काळात तान्ह्या बाळाचं तसंच 5 वर्षांपर्यंतच्या मुलामुलींचं बोरन्हाण केलं जातं. हे बोरन्हाण कसं करावं, हे बोरन्हाण का करतात, या बोरन्हाणाने बाळाला, मुलाला किंवा मुलीला काय लाभ होतो, चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मंडळी, बोरन्हाण हा एक शिशु संस्कार आहे. आईच्या गर्भातून बाहेर आल्यावर या सृष्टीशी, ऋतुमानाशी जुळवून घेत साजरा केला जाणारा हा एक सोहळा आहे. या संस्काराबरोबर शिशुच्या आरोग्यासाठी उपयुक्त आणि आवडीच्या गोष्टींचाही समावेश केला जातो. अगदीच तान्ह्या बाळाला या गोष्टी अनुभवणं अशक्य आहे, म्हणून तर 5 वर्षांपर्यंतच्या मुलामुलींचं बोरन्हाण केलं जातं. नकळत्या वयापासून कळत्या वयापर्यंत मुलांच्या आठवणी तयार होत जातात आणि कळत नकळत संस्कृतीशी, परंपरेशी, निसर्गाशीही त्यांची नाळ जोडली जाते. बोरन्हाण घालताना बाळाला लागणार नाही अशा बेतानं, वजनानं हलक्या पण आकर्षक तरी आरोग्यवर्धक अशा गोष्टी बोरन्हाणामध्ये वापरल्या जातात. त्यात चुरमुरे, लाया, हलव्याचे दाणे, छोटी छोटी बोरं, चिंचा, गाजराचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, तसंच रंगीबेरंगी गोळ्या आणि हल्ली तर चॉकलेट बिस्किटचाही समावेश आहे. या सोहळ्यात सहभागी झालेल्या इतर मुलांनी तो खाऊ वेचून घरी न्यायचा असतो. या निमित्ताने इतर मुलांनाही या गोष्टी आठवणीत राहतात आणि उत्सव मूर्ती बाळाला किंवा त्या लहान मुलाला किंवा मुलीला या खेळाची गंमत वाटते. हे बोरन्हाण घालताना त्या लहानग्या उत्सव मूर्तीचा साज नेहमीपेक्षा वेगळा असतो. बाळाला काळ्या रंगाचं झबलं किंवा सदरा घातला जातो. मुलींना काळ्या रंगाचे खणाचे परकर पोलके किंवा फ्रॉक घातला जातो. आता बघूया की बोरन्हाण का करायचं असतं. त्या संदर्भात एक अशी आख्यायिका आहे की करी नावाचा एक राक्षस होता. त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नयेत, त्यासाठी सगळ्यात आधी बाळकृष्णावर हे बोरन्हाण केलं गेलं आणि तेव्हापासूनच सगळ्या लहान मुलांचं बोरन्हाण करायला सुरुवात झाली. आता बोरन्हाण कसं करायचं ते बघूया. आजूबाजूच्या सगळ्या छोट्या मुलांना बोलवा. त्याचबरोबर जो उत्सव मूर्ती आहे, जो छोटा बाळ आहे, जी छोटी मुलगी आहे, तिला छान काळ्या रंगाचा फ्रॉक, काळ्या रंगाचे कपडे घाला, हलव्याचे सगळे दागिने घाला. आता आई, आजी, मावशी, काकू किंवा 4 शेजारणी बोलवा आणि बाळाला औक्षण करा. गप्पा गोष्टी, नाच गाणी यामुळे घरामध्ये सुंदर वातावरण तयार होईल आणि आयुष्यभरासाठी आठवणी जमतील. आता हे बोरन्हाण कोण कोण करू शकतं, तर ज्यांच्या घरात 5 वर्षापर्यंतचं बाळ आहे, मुलगा आहे, मुलगी आहे, ते सगळे त्या बाळासाठी हे बोरन्हाण करू शकतात. पे जो हाथ फेरे सारी दुनिया हिले, तू कांधे को
अंश दादा हसतो. दादा हसतो. हाँ मम्मा.